परमिट रूममधील मद्यावर भरमसाठ करवाढ, बिअर बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शासनाकडून परमिट रूम बिअर बारमध्ये विक्री होत असलेल्या मद्यावर लावलेली करवाढ ही थांबविण्यात यावी अशी मागणी हॉटेल बिअर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाकडून परमिट रूममध्ये मद्य विक्रीवर 10% वॅट कर मध्ये वाढ केलेली असून ती तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच शासनाकडून परमिट रूम बिअर बार अनुज्ञेपतीची 2025-26 या आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण फीमध्ये 15% वाढ झाली आहे, ती तात्काळ रद्द करण्यात यावी. अशा दोन प्रमुख मागण्या समोर ठेवत प्रशासनासमोर सादर करण्यात आले. निवेदन देण्यात आले तर सर्व परवानाधारक हे सतत होत असलेल्या फी वाढीमुळे त्रस्त झाले असून व्यवसायात वृद्धी नसताना शासनाकडून 15% एवढी फी वाढ झाल्यामुळे सर्व परवानाधारक अडचणीत आले आहेत. मागणीचा पाठपुरावा करून आम्हाला फी वाढीतून मुक्त करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. तर या प्रसंगी या ठिकाणी हॉटेल बिअर बार असोसिएशन अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष हेमंत कुमार सुरेंशी, सचिव देवेंद्र पाटील यांच्यासह रवींद्र चौधरी, राजेश चौधरी, नीरज वाघ, भूषण यलमामे, मयूर खोपडे, प्रदीप कटारिया आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. दिवाळीचा निषेध असो, राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र सरकारचा आम्ही सर्व परमिट रूम बिअर बार चालक या ठिकाणी निषेध करत आहोत. दिवाळ रद्द, दिवाळ रद्द, 10% वॅट टॅक्स रद्द. बिअर बार हॉटेल असोसिएशन तर्फे विनंती करत इच्छितो आहे शासनाला की शासनाने जी काही दरवाढ केली आहे फी मध्ये 15% आणि व्हॅट 10% निषेध नोंदवत आहोत. आम्ही धुळे जिल्हा शिरपूर तालुका असोसिएशन तर्फे गेले 7 वर्षापासून आमचा व्यवसाय खूप डबलेला आहे. तरी शासन सगळ्यांचा विचार करून जसे की कर्मचाऱ्यांची पगार वाढलेली आहे, किराणा लाईट बिलचे भाव वाढलेले आहे, वाढलेले आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा उद्योग असल्यामुळे त्यामुळे